चला तर मंडळी, आज आपण करूयात साच्यातले उकडीचे मोदक. तर त्यासाठी मी इथे नारळ घेतलेला आहे. ओला नारळ घ्यायचा, त्याची साल काढून छान मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचा. इकडे खसखस भाजून घ्यायची आहे. त्यानंतर कढईमध्ये नारळाचा चव घालून घ्यायचा आणि बऱ्यापैकी कोरडा होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. 2 वाट्या जर का तुम्ही नारळाचा चव घेतला असेल तर 1 वाटी याच्यामध्ये गूळ घालायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. याची टेस्ट अजून वाढावी यासाठी याच्यामध्ये भाजलेली खसखस, 1 चमचा तूप घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये वेलची पूड घालून छान असं मिक्स करून घ्यायचं. आता इकडे मी 1 डबा पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं. पाणी थोडं गरम झालं की मग 1 डबा याच्यामध्ये तांदळाची पिठी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करायचा, झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची. त्यानंतर छान एकदम स्मूथ असं याचा गोळा मळून घ्यायचा आहे. इकडे साचा घेतलेला आहे. साच्याला तूप लावून घ्यायचं. त्याच्यामध्ये हे कणिक भरून घ्यायचं. त्यानंतर स्टफिंग भरायचं. वरूनसुद्धा याच्यामध्ये कणिक लावून छान असा मोदकाचा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे हे मोदक रेडी आहेत. याला केसर लावायचं आहे आणि छान असं हे 15 ते 20 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे आहे. तर उकडीचे मोदक रेडी आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.